सरकारनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली आहे। मात्र या कर्जमाफीच्या धोरणावरून विरोधक जेवढे सरकारवर तुटून पडत आहेत त्यापेक्षा जास्त महायुतीच्या नेत्यांनीच हल्लाबोल सुरू केला आहे। त्यात सर्वाधिक आघाडीवर आहेत शिंदेंचे शिवसेनेचे बच्चू कडू। दुसरीकडे कर्जमाफीच्या अटींमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे असं स्वतः कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी देखील मान्य केलंय। नेमके कर्जमाफीच्या निकषांवरून आणि धोरणावरून कोणतं राजकारण सुरू आहे बघूया। 2 जून रोजी महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली। मात्र या कर्जमाफीवर महायुतीतूनच आक्षेप घ्यायला सुरुवात झाली। शिवसेनेमध्ये प्रवेश करून महायुती सरकारचा भाग झालेल्या बच्चू कडूंना ही कर्जमाफी अपुरी वाटते। OTS करताना 2019चा शेतकरी जो महात्मा फुलेमध्ये सुटला आहे तो पुन्हा कर्जबाजारी झाला, त्याला घ्यावं। प्रोत्साहन निधी 1 लाख रुपये वाढवून तो 2 वर्षाची अट रद्द करावी। तिसरा असा आहे का ज्या विधवा भगिनी आहे, ज्या आमच्या खातेदार मयत आहे किंवा अपंग बांधव आहे त्यांची सरसकट कर्जमाफी करावी। आणि या सगळ्यासोबतच महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं असलेल्या कर्जमाफीमध्ये जे पात्र शेतकरी आहे त्याच्या नावानं जे कर्जमाफीचा निधी आला नाही तो तत्काळ देण्यात यावा। कर्जमाफी संदर्भातल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पावसाळी अधिवेशनात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिला। येणाऱ्या अधिवेशनमध्ये जेवढ्या ताकदीनं हा मुद्दा मांडता येईल तेवढा मांडू। अधिवेशनात जर प्रश्न सॉल्व्ह झाला नाही तर आंदोलनाची तारीख निश्चित केल्या जाईल। प्रचंड ताकदीचं आंदोलन, एक शेतकऱ्याची संवेदना, या सगळ्या कर्जमुक्तीच्या संदर्भात आम्ही घेऊ। आता तुम्ही म्हणाल की महायुतीचे आमदार होणारे बच्चू कडू विरोधकांची भाषा कशी बोलतायत? या प्रश्नावर बच्चू कडूंचं काय उत्तर आहे तेही तुम्हीच ऐका। आता तुमचे प्रश्न असेल सत्तेत आहे, तुम्हाला आंदोलन करता येईल का? तर मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक म्हणून आम्ही पाहतोय तो अधिकार। आमच्या हातात जरी शिवसेनेचा झेंडा असला तरी आमच्या डोक्यात शेतकरी मजूर दिव्यांग आहे, तो कधीही जाणार नाही, हे मात्र खरं आहे। बच्चू कडूंनी कर्जमाफीबाबत मागण्यांची भली मोठी यादीच पत्रकार परिषदेत सादर केली। सर्व शेतकऱ्यांचं सर्व प्रकारचं कर्ज 3 वर्षात माफ करा। सर्व शेतकऱ्यांच्या सर्व कर्जमाफीसाठी 3 अर्थसंकल्पात प्रत्येकी 25,000 कोटी द्या। वन टाइम सेटलमेंटचा आकडा 2 लाखांपर्यंत न्या। 50,000च्या प्रोत्साहन निधीसाठी घातलेली 2 वर्षांची अट काढा। प्रोत्साहनपर निधी 50,000वरून 1 लाखांवर न्या। विधवा आत्महत्याग्रस्त महिला दिव्यांगांना सरसकट कर्जमाफी द्या। मृत खातेदारांचीही सरसकट कर्जमाफी करा। 1996 पासूनच्या 4 कर्जमाफीला लाभ न मिळालेल्यांचीही कर्जमाफी करा। नियमित कर्जफेड करणाऱ्यांना दरवर्षी 25 ते 50,000 रुपये द्या। 2017 आणि 2019च्या कर्जमाफी योजनेच्या लाभार्थींचे पैसे तात्काळ द्या। सर्व नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, हंगामी आणि कंत्राटी कर्मचारी यांचंही कर्ज माफ करा। कर्जमाफीचा निर्णय फडणवीस, शिंदे आणि पवार यांच्या नेतृत्वात महायुती सरकारनं घेतला। याची आठवण महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी बच्चू कडूंना करून दिली। महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे इतकी मोठी कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी यांनी केलेली आहे। 36,000 कोटी रुपये या ठिकाणी शेतकऱ्याच्या या कर्जमाफीकरता दिलं आहे। निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही एक मॅनिफेस्टो दिला होता, जाहीरनामा दिला होता महायुतीने। महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी म्हटलं होतं। आता सत्ताधारी पक्षातील नेताच कर्जमाफीच्या निर्णयावर आसूड ओढतोय म्हटल्यावर विरोधक अधिक जोमानं सरकारवर तुटून पडतायत। आताची कर्जमाफी ही फसवी आहे। 2019 ते 2026 याच्यातले कर्ज उचलणारे जे कर्जदार आहेत त्यांची कर्जमाफी, त्यांना फार झालं तर 50,000 रुपये सरकार देणार आहे, बाकी कर्ज त्यांनी भरायचं आहे। थोडक्यात ही कर्जमाफी नव्हे तर कर्ज वसुलीची योजना सरकारने जाहीर केलेली आहे। ही सरसकट कर्जमाफी नाही आहे, ही अटी आणि शर्ती लावून दिलेली कर्जमाफी आहे। याचं कारण असं आहे की 2 लाख रुपये भरतील पण 3 लाख दिल्याशिवाय त्यांना पुन्हा नवीन कर्ज मिळणारच नाही, तर ते देण्याची ऐपत्या शेतकऱ्याकडे नाही, म्हणजे यांचे 2 लाख देऊन उपयोग नाही।
आणि ते 3 लाख भरल्याशिवाय 2 लाख त्याचे देणार नाही. मला वाटते फार तर हा आकडा 15-20 लाखाच्या घरात जाईल. हे आकडा फुगवून सांगितला जात आहे. हा शेतकऱ्याला फायदा होणार नाही. या कर्ज ही बनावट आणि फसवी बनवाबनवीची कर्जमाफी आहे. रोहित पवारांनी कर्जमाफी संदर्भातील मंत्रिमंडळ बैठकीतली नोटच सोशल मीडियावर शेअर करून सरकारवर हल्लाबोल केला. मंत्रिमंडळ बैठकीच्या नोटमध्ये सरकारच सांगतंय की अटी शर्थी टाकल्यानं कर्जमाफीसाठी कमीत कमी निधी लागेल. हा आहे या फसव्या सरकारचा फसवा चेहरा. हा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांना सर्वात आधी हाणलं पाहिजे. शेतकऱ्यांप्रती संवेदना नसणारे अधिकारी सरकारमध्ये असले तरी काही प्रमाणात शेतकरी पुत्र देखील आहेत. ही नोट बाहेर आणणाऱ्या अधिकाऱ्यांचे सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आभार. मंत्रिमंडळ बैठकीत ही नोट मांडली गेली असताना एकाही मंत्र्यानं तोंड उघडलं नाही. कदाचित या योजनेतून टक्केवारीचा मलिदा मिळणार नाही म्हणून गप्प बसले असावेत. सरकारनं स्वतःची चूक दुरुस्त करून कर्जमाफीच्या अटी शर्ती काढाव्यात. शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी, रक्षणासाठी, अन्नदात्यासाठी अन्नत्याग. एवढं रोहित पवारचं काम मनावर घेतात मला कळत नाही. मला वाटतं फार आता त्यांच्या आता स्वतःचे कास्तित्व दाखवून देण्याची त्यांची मला वाटतं ही लढाई आहे. याच्या पलीकडे शेतकऱ्यांचं काय धड पडलेलं आहे. मला वाटतं त्याच्या संदर्भामध्ये आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एवढा धाडसी निर्णय केला. 35,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केलेली आहे. पण हे आंदोलन करून कुणी आंदोलन न करता ही कर्जमाफी दिलेली आहे. तिकडे सिनियर पवारांनी म्हणजे शरद पवारांनी सरकार आणि विरोधकांना मोलाचा सल्ला दिला. मी माझ्या खुशीने एवढंच सांगितलं की माझा फेज का आहे की महाराष्ट्राचे देशाचे कणसाळे लोक असतील त्यांच्याशी बोलून कर्जमाफीमध्ये जो निर्णय घेतला आहे त्याच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या कशा दूर करता येतील आणि शेतकऱ्यांना मदत करता कशी येते त्याच्यात काही कन्सेप्ट आहेत म्हणून लगेच फेकून द्या मंजूर नाही ही चुकाची भूमिका आज घ्यायची नाही. आपण शेतकऱ्यांचे खरे कैवारी आहोत असं अधोरेखित करण्याचा, कर्जमाफी जाहीर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तर कर्जमाफीवर आक्षेप घेणाऱ्या विरोधकांनी सरकारला बळीराजाचा वैरी ठरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र खरा कैवारी कोण आणि वैरी कोण याचं उत्तर सरकार आणि विरोधकांपेक्षा शेतकरीच जास्त चांगल्या प्रकारे देऊ शकेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई.